एक नजर टाकूया टॉप 25 बातम्यांवर। धाराशिव जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्ही, मोबाईल बंद राहतील। मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष वळावं यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांचा निर्णय। जिल्हाभरामधील 760 ग्रामपंचायती टीव्ही बंदच्या उपक्रमामध्ये सहभागी होणार। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी आणि पाचाड यासह इतर गावांना पाणी टंचाईची झळ। एका महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाडीकर यांचा इशारा। साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या पुळकोटीमध्ये विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली आहे। महिलेला अश्रू अनावर। झाडांची कत्तल केलेला रस्ता सरपंचाच्या घराकडे जात असल्यामुळे ठेकेदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यामधल्या जैतपीर गावामध्ये पिकअप व्हॅन उलटल्यामुळे अपघात झालाय। या घटनेमध्ये 11 जण जखमी झाले आहेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या हर्सुल तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 14 जणांचा मृत्यू झालाय। अथक प्रयत्नांच्या नंतर मृतदेह शोधण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। गोव्यामधल्या मोपा गावामधील बागायती शेतींची ओमकार हत्तीकडून नासधूस केली जाते। महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवरती ओमकार हत्ती भ्रमंती करत असल्यामुळे वन विभाग अलर्ट मोडवरती आलाय। स्थानिकांनी देखील मागणी केली आहे। संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं अहिल्यानगरच्या विशाल गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी। उन्हाचा तडाखा लक्षात घेता मंदिर ट्रस्टकडून भाविकांच्या सोयीसाठी मंडप, पिण्याचं पाणी आणि सुलभ दर्शनाच्या रांगेची चोख व्यवस्था। आणि यानंतर आपण थेट जाऊयात एबीपी